पुणे जमीन गैरव्यवहारातील आरोपी शीतल तेजवानीच्या जामीन अर्जाला सरकारनं कडाडून विरोध केला आहे। हायकोर्टातील सुनावणी दरम्यान सरकारनं तेजवानीच्या जामीन अर्जाला विरोध केला। वतनासाठी आरक्षित भूखंड ताब्यात घेण्यासाठी तिनं बनावट कागदपत्र तयार करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप सरकारनं केलाय। बघूयात। शीतल तेजवानीच्या जामीनाला सरकारचा विरोध। चार महिन्यांपासून जेलमध्ये असलेल्या शीतलचा मुक्काम वाढला। जमीन घोटाळ्यातील साथीदारांवर कारवाईची मागणी। झी 24 तासनं उघडकीला आणलेल्या पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन घोटाळ्यातील आरोपी शीतल तेजवानीची जामिनासाठी धडपड सुरू आहे। झी 24 तासच्या पाठपुराव्यामुळे 4 डिसेंबर 2025 रोजी शीतल तेजवानीला अटक झाली। शीतल तेजवानीला अटक झाल्यानंतर तब्बल 4 महिन्यांपासून ती न्यायालयातील कोठडीत आहे। या जमीन प्रकरणात सरकारनं चौकशी समिती नियुक्त केली होती। या चौकशी समितीच्या अहवालात काही लोकांची चौकशी करून त्यांनाही सहआरोपी केलं जाऊ शकतं असे स्पष्ट संकेत दिले होते। त्यानंतर मुंबई हायकोर्टातही सरकारी पक्षाने शीतल तेजवानीच्या जामिनाला विरोध केला। यातून हे प्रकरण सरकारला जिवंत ठेवायचं आहे हे स्पष्ट झालंय। मुंडवा जमीन घोटाळ्यातील एक आरोपी शीतल तेजवानी हिच्या जामीन अर्जाला मुंबई उच्च न्यायालयामध्ये शासनाने जोरदार विरोध केला। तिने कशा पद्धतीने जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला, सरकारी जमीन लाटण्याचा प्रयत्न केला, ती विक्री करण्याचा प्रयत्न केला, हे राज्य शासनाने ठासून सांगितलेलं आहे। परंतु त्याचबरोबर या प्रकरणासंदर्भात खारगे समितीने दिलेल्या रिपोर्टनुसार पुढे काय करण्यात आलं हेही आता राज्य शासनाने सांगितलं पाहिजे। कोरेगाव पार्क जमीन प्रकरणात शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील या दोघांवर ठपका ठेवण्यात आलाय। पण जमीन खरेदीचा प्रयत्न करणाऱ्या अमेडिया कंपनीचे 99% मालक पार्थ पवार यांच्याबाबत कोणताही स्पष्ट उल्लेख दिसत नाही। शीतल सारख्या लोकांवर कारवाई करून बड्या माशांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय का असा आरोप होऊ लागलाय। त्या अहवालामध्ये स्पष्टपणे जमीन खरेदी करणारे, विकणारे आणि सरकारी अधिकारी या सगळ्यांना दोषी ठरवण्यात आलेला आहे। त्यामुळे शीतल तेजवानी दोषी आहेच, तिच्यावर कारवाई झाली पाहिजे, तिच्या जामीन अर्जाला विरोध केला पाहिजे। हे जितकं खरं आहे तितकंच खरगे समितीच्या अहवालाच्या अनुषंगाने पुढची कारवाई झाली पाहिजे। त्याच्यातले जे जे कोणी दोषी होते, ज्या कोणावर खरगे समितीने ठपका ठेवलेला आहे त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे, तरच हे प्रकरण योग्य मार्गाने चाललेलं आहे असं म्हणता येईल। अन्यथा काहीतरी कुणाला तरी काही लोकांना दोषी ठरवून बाकीच्यांना निर्दोष सोडण्याचा हा प्रयत्न आहे असं लोकांना वाटल्या वाचून राहणार नाही। शीतल तेजवानीनं सरकारी जमीन विकण्याचा प्रयत्न केला, ही बाब निश्चितच गंभीर आहे। पण राजकीय प्रभावाचा वापर करून सरकारी यंत्रणांना कामाला लावणाऱ्या अदृश्य शक्ती अजूनही कायद्याच्या कचाट्यात आलेल्या नाहीये। शीतलवर जशी कारवाई झाली तशी कारवाई इतर दोषींवरही व्हावी अशी मागणी होऊ लागली आहे। दिलीप राठोडसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।